दुचाकी अडवून लुटमार करणारे आरोपी अवघ्या 4 तासात जेरबंद। हट्टा पोलिसांची कामगिरी। तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांना सकाळी 3 वाजता माहिती मिळाली की जितू सिंग प्रेमसिंग राजपुरोहित राहणार परभणी हे वसमत ते परभणी मोटरसायकलवर जात असताना आरडगावच्या वळणावर 2 मोटरसायकलवर 6 इसमांनी हातात धारदार शस्त्र, खंजीर व कत्तीच्या सहाय्याने त्यांची मोटरसायकल अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार खंजीर व कत्तीचा धाक दाखवून त्याच्या जवळील 10,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले असल्याची माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व रात्रग्रस्तचे अंमलदार हे घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहोचले व त्यांनी तेथील जखमी नामे जितू सिंग प्रेमसिंग राजपुरोहित यांना व इतर साक्षीदारांना भेटून घटनेची हकीकत जाणून घेतली। तसेच जखमींना पोलीस स्टेशन हट्टा येथे घेऊन आले। फिर्यादी नामे जितू सिंग प्रेमसिंग राजपुरोहित वय 44 वर्ष राहणार श्रीकृष्णनगर वसमत रोड परभणी याची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला। गजानन बोराटे अंमलदार श्री पाईकराव सूर्यवंशी सुरुसे गडगिळे यांनी घटनेच्या आजूबाजूच्या गावांना सतर्क करून सदर संशयित इसमाचा शोध घेतला असता नमूद गुन्ह्यातील मोटारसायकलवर 3 इसम मिळून आले। त्यांच्याकडे विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव, कर्मचारी चव्हाण, भारशंकर यांचे एक पथक व पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव, प्रफुल्ल आडे, शेख इक्बाल असे पथक तयार केले। त्यांनी हट्टा हद्दीत नमूद गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेऊन 1 मोटारसायकल व 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। आरोपीताकडे सखोल चौकशी केली असता आरोपी यांनी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व गुन्ह्यात चोरीस गेलेली नगदी 10,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले विना नंबरचे 2 मोटारसायकल किंमत अंदाजे 60,000 रुपये, खंजर व 5 मोबाईल किंमत अंदाजे 60,000 रुपये असे एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्हा हट्टा पोलिसांनी अवघ्या 4 तासात उघडकीस आणला आहे। प्रतिनिधी अनिता चव्हाण, हट्टा। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।